किती दूध देते मेंढी? 100-200 मिली. 100-200 मिली एकीच. मग एका वेळी किती मिळते तरी दूध? एका वेळी मिळते 2-3 लिटर सगळ्यांना. सगळ्या मेंढ्यांचं म्हणजे आता तुझ्या मेंढ्या किती आहेत तरी? 7-8-10-12 मेंढ्या आहेत. 10-12 मेंढ्या म्हणजे तेवढंच दूध. मित्रांनो नमस्ते, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी काही मेंढपाळांच्या मध्ये आहे आणि डोंगरामध्ये असताना शेतात बसवण्याची पद्धत आहे. जमीन सुपीक व्हावी याकरता शेळ्या मेंढ्यांना जमिनीमध्ये बसवलं जातं आणि अशा प्रकारे त्यांचा मल शेती सुपीक करतो. त्यांची पालं देखील आपण बघूया कशा पद्धतीनं राहत आहेत. आपण 2 मिनिटं तिकडे जाऊन बघू. दादा चल, तुझ्या ह्याच्यातनं मला जरा वाट दे, बघू आपण. इकडे बघू शकता मस्त उंबराच्या डाळ्यांची घरं केलेली आहे. छोटीशी उंबराचा सुंदर वापर अशा पद्धतीनं टांगून ठेवलेला आहे. छोटी जी बाळं आहेत, ही छोटी बाळं आहेत ती सगळी इकडे बाजूला ठेवतायत. बघा ही सगळी छोटी छोटी कोकरं त्यांनी बाजूला केलेली आहेत. पूर्वी थोडंसं हे कुंपण वेगळं असायचं, आता तारेचं बनवलेलं आहे त्यांनी. जसा जमाना ॲडव्हान्स होतो तसा थोडा बदल होतो आणि हीच उंबराची पानं खाऊन हे धुष्टपुष्ट राहतात. इकडे त्यांचा घोडा देखील बांधलेला आहे. मस्त सावली एका वेलाच्या ठिकाणी त्यांनी हे बघा इकडे घोंगडी पण आहेत त्यांची, खास लोकरीपासून बनवलेली घोंगडी आहेत. दादा कसल्या लोकरीचं आहे? नाही कसं म्हणजे मोठ्याचं का छोट्याचं काय? मोठ्याचं. त्यांची चूल बघू शकता. किती आहेत कोकरं? 30 आहेत. 30 आहेत. 30 आहेत. हां 30. आता पाऊस पडतोय मग काय त्रास होतोय का तुम्हाला? तर धडती होती की हां धडती ना, तर पावसामुळे जास्त त्रास होतोय. हां त्रास होतोय. ओके. पाऊस आता बंद आहे भाई. पाऊस थांबत नाही आहे. सीझन सगळेच बदललेत त्यामुळे पाऊस काय थांबत नाही. बघू कधी थांबतोय. मग आता इथून तुम्ही हा भाग कोकण भाग सोडून पुन्हा देशावर कधी जाणार? आता मिरगालाच. आता पुन्हा पुढच्या पावसाळ्यात. आता तुम्ही परत आलाय? आलोय मागे, परत आले तिकडून. अशी 4 दिवसांनी फिरस्ती मेंढपाळ समाजाला लागलेली फिरस्ती आहे मागे. असं हरकत नाही, कुटुंब सोडून खूप दूरवर त्यांना जावं लागतं. शेवटी पोटाचा प्रश्न आहे. मी माझ्या जंगल भ्रमंती करत असताना हे लोक दिसले, म्हटलं यांना भेटावं, काय करतायत बघावं. ओके, धन्यवाद मित्रांनो.